शिरपूर तालुक्यात तरसांच्या हल्ल्यात 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। बिबट्यापाठोपाठ आता तरसांना मानवी रक्ताची चटक लागली की काय असे भीतीचे वातावरण तालुक्यात पसरले आहे। एकाच दिवसात 2 वेगवेगळ्या ठिकाणी तरसांनी हल्ला चढविल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले। मोहिदा येथे पाणी पिण्यासाठी झोपडीकडे जाणाऱ्या एका शेतकऱ्यावर लपून बसलेल्या तरसाने हल्ला चढवला, तर पळासनेर येथे शेळ्या चारणाऱ्या एका व्यक्तीवरही तरसाने हल्ला केला। या तरसाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झालाय। जखमी झालेल्या दोघांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एकाच दिवसात 2 वेगवेगळ्या ठिकाणी तरसांनी हल्ला चढविल्यानं वन विभागानं या प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत। या संदर्भात जखमी व्यक्तीचे नातेवाईक लालू सिंग पावरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पावरा कालू सिंग, राहणार पळासनेर। आज दिनांक 15/12/2025 रोजी माझे काकांते शेतात गेले असताना बकऱ्या चारत असताना जवळपास 5 वाजेच्या सुमारास त्यांना तपकेरी तरसनी हल्ला करून त्यांना जखमी केले। याच्याकडे गांभीर्याने फॉरेस्ट डिपार्टमेंटने लक्ष द्यावं, कारण की दिवसेंदिवस ही घटना रोज होत चाललेली आहे। आमच्या जवळपास मोयद्याच्या परिसरात सुद्धा आज ती तशीच घटना आढळून आली आहे आणि याच्याकडे गांभीर्यपूर्वक महाराष्ट्र शासनाने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने याच्याकडे लक्ष द्यावे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, शिरपूर, धुळे।